वरिष्ठांची सुद्धा त्याबाबत चर्चा झाली आणि सर्वांनीच याबाबत एकमत केलं. ते आपलं यानंतर मान्यवर आपल्याला त्याबद्दल माहिती देतीलच. परंतु पुन्हा एकदा मी प्रशासनाच्या वतीने आणि आपण जो आपला तालुक्यातील किंवा पूर्ण महाराष्ट्रातील सलोखा ठेवण्यासाठी जो सर्वांनी मोठेपणा दाखवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्व ओबीसी आणि सर्व घटकातील समाज बांधव या राज्यामध्ये राज्याच्या एका वेगळ्या वळणावर त्या कल्याणकारी मागणीसाठी ज्या ओबीसी आणि मराठा समाज एका विशिष्ट टप्प्यावर वळणावर आलेला असताना ही सगळी ओबीसी आणि मराठा समाजाची आंदोलनाची धग राज्यभर प्रचंड मोठ्या पद्धतीनं एका मागणीच्या दिशेने एका टोकावर अतिउच्च टोकावर गेलेलं एक परिस्थिती निर्माण झाली असताना मागच्या आठवड्यात इंदापूरमध्ये जो ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसींचा मेळावा झाला त्या अनुषंगाने काही ओबीसीतील नेते मंडळी आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी आले आणि काही जो अनुचित प्रकार घडला त्या संदर्भानं एक राज्यामध्ये एक वेगळा मेसेज गेला. पण आम्ही जेव्हा याच्यामध्ये योगेशजी केदार साहेब असतील एक राज्यामध्ये मराठा समाजाच्या त्यांच्या प्रतिनिधी पवार साहेब माफी मागण्यासाठी आपल्यासाठी पवार साहेब नव्हते की माफी मागण्यासाठी तिकडे पोलीस स्टेशनला चर्चा झाली. विषय कोणी पर्सनली कोणी आता सगळ्यात महत्वाची भूमिका अशी आहे की ते जे कधी तयार झालो आपण मी धनगर समाजाचा प्रतिनिधी आहे म्हणजे माझ्याकडे बघताना तुम्ही या दृष्टिकोनातून बघा मी धनगर समाजाचा प्रतिनिधी म्हणून नाही साहेब काय तर राज्याला एक शांततेचं वातावरण द्यायचं राज्यामधली कायदा सुव्यवस्था सामाजिक ते थांबवण्याचं काम डॉक्टर शशिकांत तरंगे हे डॉक्टर एक विद्वान आहे. माऊली भाऊंचा आमचा अनेक वर्षापासूनचा विषय आहे आणि योगेशजी केदार एक मराठा समाजातला विद्वत आहे. या दोन्हीमध्ये चर्चा केली. 4 दिवस झाले झोप नाही या संदर्भाने राज्याला एक आपल्याला चांगला संदेश द्यायचा आहे की कुठलाही तेढ नाही झाला पाहिजे. राज्यात एक सलोख्याचं वातावरण केलं पाहिजे कारण हे दोन्ही समुदाय धनगर आणि मराठा ओबीसी मधला हा मोठा घटक आहे. पण या दोन्ही समाजामध्ये सामंजस्य होणं हे किती महत्वाचं आहे ही भूमिका आदरणीय ॲडिशनल एसपी साहेबांनी त्यांच्या भूमिकेतनं पटवून दिली आणि तहसीलदार साहेबांची भूमिका ही भूमिका बघा हा संदेश इंदापुरातला राज्यामध्ये जातोय. हा संदेश एका तालुक्यापुरता जरी असला तरी याचे इम्पॅक्ट पूर्ण राज्यावरती सामाजिक सलोख्याचे आणि राज्यात एक शांतता निर्माण करण्याचं धोरण या आपल्या संदेशातून असतं. कारण या धोरणामध्ये इंदापूरचं एक उंची वाढणारे काम आणि इंदापूरमधली एक म्हणजे अत्यंत उच्च असं काम होण्याची भूमिका या सगळ्यांनी घेतलेली आहे. त्या भूमिकेचा भाग म्हणून आणि आम्ही कधी तयार झालो की आमचे नेते गोपीचंद पडळकर आहेत तर आम्ही एक भूमिका घेतली. सगळेजणांनी झालं कोण कृती केलं हा प्रशासन शोध घेते त्याचं पण पवारांची भूमिका सुद्धा पवारांना तयार केली की माफी मागतो हे आपल्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे. कारण कुठंतरी समाजामध्ये तिकडं ताणलेले संबंध असताना इकडे ताणलेले संबंध असताना डॉक्टर तरंगे साहेबांची सुरुवातीची भूमिका अशीच होती की बाबा आमचा सगळा समाज जी तुम्ही आता ते व्यक्त केलेल्या 2 बांधवांची जी भूमिका आहे ती डॉक्टर तरंगे साहेबांची भूमिका होती. परंतु डॉक्टर तरंगे साहेबाला जिंकण्यात आमची भूमिका सार्थ ठरली आमची पवित्र भूमिका होती. म्हणून बांधवांना तुम्हाला सांगतो की डॉक्टर तरंगे साहेब एक प्रमाण म्हणून आता तुम्ही इथं उभं आहे म्हणून त्या विषयाचा जागा घेऊन आपण पुढे जाऊया. म्हणजे डॉक्टर तरंगे साहेब हे तुमचे प्रतिनिधी आणि पवार हे मराठा समाजाचे प्रतिनिधी हे 2 महत्वाचे प्रतिनिधी असताना आपण त्यांच्या एका सलोख्याच्या वातावरणात सामील झालं पाहिजे. चर्चा जर करत गेली तर हे खूप विषय वाढत जाईल. पण आपण पुन्हा एकदा मी सगळ्यांना हा जोडून विनंती करतो की राज्यभरातले संदेश पण मोठ्या माणसांचे नेत्यांचे आहेत की हा विषय आदरणीय पडळकर साहेबांचा संदेश ॲडिशनल साहेबांना बोललं तहसीलदार साहेबांना बोललं योगेशजींना बोलले खुद तरंगे साहेबांशी 3दा पडळकर साहेबांचा फोन झाला. कारण पडळकर साहेब राज्याचे नेते एका समाजाचे नेते नाही. पडळकर साहेब बहुजन समाजाचे सगळ्या
समाजाचे नेते आहेत, महाराष्ट्रातला मोठा चेहरा आहे, पण पडळकर साहेबांनी सुद्धा तो सुद्धा मराठा समाज सुद्धा माझा भाऊच आहे. टाकणारा कोण हा विकृत कुठल्याही त्याला जो विकृतीला जात नसतो त्याला धर्म नसतो, म्हणून ते त्याचं समर्थन कोणीच करणार नाही. म्हणून मी ते एकच विनंती करतो, या ठिकाणी आपल्या या सगळ्यांच्या वतीने जे मराठा समाजाच्या वतीने जे काही कृती झाली गांभीर्य, त्या कृतीचं समर्थन न करता या ठिकाणी मी प्रवीणजी पवार मराठा समाजाचे समन्वयक इथले आहेत त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी या झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागावी आणि हा विषय राज्यावर एक संदेश चांगला द्यावा अशी मी त्यांना इथं विनंती करतो की त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आपण हे पहा, आता हे जे काही पूर्ण होईपर्यंत कोणी बोलवण्याची शंका असेल तर आपण नंतरही बसू, आपण याच्यावर चर्चा करू शकता. आपले स्वातंत्र्य आहे ती वेगळी गोष्ट राहील, पण हे होईपर्यंत डिसिजन हे खूप आपण कष्टाने 7 ते 8 दिवस आपण पूर्ण चर्चा करून एक चांगलं काम करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. डिस्टर्ब करायला तर कोणी करू शकतं, त्याला काही उपयोग नाही, पण समजून घ्या, थोडंसं आपण समजून घ्यावं हे मी तुम्हाला विनंती करतो. विषय काय आहे, आपण थोडंसं सगळ्यांनी आता एक वेगळ्या विषयावर आलो, तर त्यांनी 2 पावलं पुढे येऊन माफी मागण्याचा निर्णय घेतला असेल तर आपण पण कुठंतरी थोडंसं सगळ्यांनी एक वेगळ्या भूमिकेतनं त्या माफीचं कुठंतरी एक हे वातावरण दूषित होण्यापेक्षा किंवा आपण पण सगळेजण गावागावामध्ये एकत्रित राहतो आणि पडळकर साहेबांसारख्या व्यक्तीवर हे झाल्यामुळे ते जाहीर माफी मागायला आपल्या समोर आले, ते एक व्यक्ती म्हणून आलेला नाही तर त्या संपूर्ण आंदोलनाचा एक घटक आणि त्या आंदोलनाचे प्रमुख म्हणून ते इथं आपल्या ह्याच्या समोर आलेले. तर आपण पण थोडंसं सगळ्यांनी त्या गोष्टीला हे करावं. सर्वांना जय शिवराय. पत्रकार बंधू असतील, व्यासपीठावर सर्व आदरणीय असतील आणि माझा संपूर्ण विषय समाज असेल आणि इथं सर्व उपस्थित असतील. खऱ्या अर्थानं जी झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. तुमच्या मनाचा, तुमच्या भावनेचा आम्ही आदर करतो. तुमच्या जागी जर आम्ही असतो तर हीच भावना असते आमची, हाच उद्रेक असता. परंतु झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. मराठा समाज हा मराठा आरक्षणासाठी लढतोय, झगडतोय आणि मराठा समाजाची जी अवस्था आहे ते आपण देखील पाहताय. आपला देखील या मागणीला पाठिंबा आहे. मग घोडं कुठं अडतंय हा देखील माझ्यासारख्या युवकाचा प्रश्न आहे. सर्वांचीच मराठा आरक्षणासाठी भूमिका असेल तर हे झालेला 9 तारखेचा हा जो घोटाळा आहे, हे झालेलं दुर्दैवी जी घटना ही कशातून समोर आली याचा प्रशासन भाग आहे. प्रशासन त्याची चौकशी करेल. मराठा समाज याचं कधीही समर्थन करणार नाही आणि केलेलंही नाही. कारण मित्रांनो, आपल्याला पुढे जात असताना समाजाला, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जावं लागेल. बरेचसे सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं वाटोळं होतंय का काय, या महाराष्ट्र विनाशाच्या दृष्टीने जातोय का काय असा प्रश्न निर्माण झाला होता. आपल्या सर्वांना बरोबरीने घेऊन, बरोबरीने सर्वांना समोर घेऊन आपल्याला चालावं लागेल. आपण जर चुकीच्या मार्गाने जर गेलो तर महापुरुषाचा अवमान होईल आणि महापुरुषांनी घालून दिलेले जे आपल्याला प्रोटोकॉल असतील, जे आपल्याला दिलेले आदर्श असतील याचा आपण अवमान करतोय का काय अशा माझ्यासारख्या युवकाला प्रश्न निर्माण झाला. खऱ्या अर्थानं शशिकांत जे असतील, आपल्या ओबीसी समाजाचे सर्व नेते असतील, हे असतील, प्रशासन असतील, योगेशजी असतील, आमचे बाळासाहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून साधक बाधक अशी चर्चा झाली. अरे यातून घडणार आहे काय हे आम्हाला समोर दिसायला लागलं. आपला समाज जर आपण मृत्यूच्या तावडीत जर देत असेल, युवकांना गुन्ह्यामध्ये अडकवत असेल, रक्ताच्या थारोळ्यामध्ये महाराष्ट्र उद्या आपल्याला दिसत असेल आणि आपण जर हे थांबवलं नाही तर हे महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही अशी भावना आमच्या मनामध्ये आली. त्याबद्दल जी झालेली जी घटना आहे त्याचं कदापि आम्ही समर्थन करणार नाही. यानंतर ज्यांना ज्यांना शंका असेल ते आपण त्याची स्वतंत्र चर्चा करूया, तोही विषय राहिलेला नाही. पोलीस स्टेशनला आपण बसल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीची चर्चा झाली, सगळ्याची मनमोकळी झाली. आमच्या कुणाहीच्याही मनामध्ये द्वेष भावना या ठिकाणी राहिलेली नाही, या ठिकाणी सांगू इच्छितो. शशिकांत असतील, तुमचे सर्व नेते होते, त्यांना देखील ज्या झालेली घटना कशी झाली आणि कशामुळे झाली त्याचं पूर्ण विवेचन झालंय. या व्यासपीठामध्ये सगळं काढत बसणं उचित नाही, कारण इथं वेळ कमी असतोय, अधिकारी आहेत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्याचा मी खेद व्यक्त करतो. समाजाच्या वतीने मी खेद व्यक्त करतो. अशी परत घटना होऊ नये त्याची माझीही जबाबदारी आहे, तुमचीही जबाबदारी आहे. आपल्याला सर्वांना झालेला ज्या पद्धतीने आपण पहिल्या भावंडाप्रमाणे राहिलो त्याच पद्धतीने इंदापूरमध्ये आपलं वातावरण पाहिजे. आणि हा इंदापूर पुरता विषय नाहीये, आता
हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये विषय जाणार आहे आणि त्यामुळं त्याचं पापाचं धनी आपल्याला या इंदापूर वासियांना व्हायचं नाही, हा मी निर्णय घेतलेला आहे आणि इथून पुढे आपण गोळ्यामेळ्याने जाऊया. आणि या ठिकाणी मी सर्वांच्या समाजाच्या वतीने झालेल्या घटनेची दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वांनाही मनातून एक विनंती करतो की झालेली घटना हा भूतकाळ समजा, पडलेलं स्वप्न समजा आणि विसरून पुढे चला. आमचा कदापि पडळकर साहेबांचा अवमान करण्याचा उद्देश नाही, कारण ज्या वेळेस पडळकर साहेब इंदापूरमध्ये आले होते त्यावेळेस मी पाठीमागे बसलेला हे युवक आहे. आम्ही समाजाला तुमच्या बऱ्याच नाव घेणार नाही, पण बऱ्याच युवकांना फोन केले, तुम्ही व्यासपीठावर या, तुम्ही कुठे गेले, पक्षात विभागू नका, समाजाच्या पाठीमागे उभा राहा, असं आम्ही बऱ्याच जणांना, जर कोणाला वाटलं तर परत मी नावं घेईल त्यांची, परंतु या व्यासपीठावर कोणाचं नाव घेणं उचित ठरणार नाही. या ठिकाणी झालेली घटनाची जे दुर्दैव जर आम्ही मराठा समाज समर्थन करणार नाही. प्रशासनाचा आभार मानतो की या ठिकाणी प्रशासनाने अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केली. आमचे योगेश जे असतील, हे बाळासाहेब असतील, हे 3 दिवस झालं या घटनेसाठी झोपलेले नाही. अतिशय हे संपवण्यासाठी, हे पुढे येण्यासाठी, तुम्हाला जरी युवकांना वाटत असेल हा तात्पुरता विषय आहे, हा तात्पुरता पायापुरता विषय नाही, हा अतिशय मोठा गंभीर विषय आहे. त्यामुळं या सर्वांच्या योगदानातून हा विषय संपला. हे प्रशासन असतील, तहसीलदार असतील, आपले ऍडिशनल SP असतील, PI असतील, या सर्व यंत्रणा असेल, या इंदापूर प्रशासनाच्या या सर्वांच्या सहकार्यातून हे झालं. पत्रकारांच्या माध्यमातून झालं. पत्रकारांनी आपल्या चांगल्या समाजामध्ये असणाऱ्या वैचारिक पातळीच्या माणसांनी देखील आम्हाला सांगितलं आणि त्यातून हे घडलं. या ठिकाणी मला समाजाच्या वतीने मी पुनश्च एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. तुम्ही काय असेल की तुमचं उद्याच्या स्पष्ट इंदापूरमध्ये योगेश केदार नाव आहे. इंदापूरमधील सगळ्या बहुजन समाजातील तरुण पिढीला मी सुरुवातीलाच नतमस्तक होतो. तुमच्या पुढे मी वंदन करतो, कारण महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय ह्याची जाणीव आम्हाला सगळ्यांना व्हायला लागली. प्रत्येकाला कळायला लागले की काहीतरी चूक व्हायला लागलेली आहे आणि काहीतरी मोठं बालन ह्या राज्यावर येण्याची शक्यता आहे. पण ह्या गोष्टी कसं थांबवता येतील याचा विचार जरी लोक करत असतील, करणारे माणसं आमच्यासारखे होते, त्याला माध्यम सुद्धा मिळत नव्हतं. दुर्दैवानं तुमच्या इंदापूरमध्ये काही दिवसापूर्वी जी घटना घडली त्या दिवशी आमचे फोन झाले आणि त्यानंतर ज्या लोकांनी केली त्यातले 1-2 जण आमचे परिचित होते, त्यांनाही आम्ही बोललो बाबा काय झालं काय नाही, पण ते चुकीचं झालंय असं सुद्धा ठासून त्या दिवशी त्यांना आम्ही बोललो होतो. नागपूर अधिवेशनामध्ये मी आणि बाळासाहेब होतो, साक्षीला ते पण आहेत. मी मराठा समाजातला आहे, बाळासाहेब धनगर समाजातले आहेत आणि गोपीचंद पडळकर साहेब सुद्धा आम्हाला नागपूर अधिवेशनमध्ये भेटले होते. आम्ही गळ्याला गळे पडून, म्हणजे हे घटना घडल्यानंतर सांगतोय, आमची मिठी मारून आमची भेट झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही दोघांनी देखील याविषयी गंभीर पद्धतीनं चर्चा केली होती आणि पडळकर साहेबांनी सुद्धा असं एकदाही इगो येऊ दिला नाही. ते सुद्धा म्हणाले की कुणीतरी 1-2 जण असतील, याचा अर्थ असा नाही की सगळा मराठा समाज माझा विरोधात आहे. मी सुद्धा सर्वसामान्य मराठा समाजाच्या भावना भूमिका मांडतो. ओबीसी स्टेजवरून सुद्धा मांडणारा माणूस आहे. तिथं जरी बघितला माझे भाषण तर मी म्हटलं आम्ही तुमचं सगळं बघतोय, पण आज जी काही घटना तुमच्या अनुषंगानं तिथं घडली ती घडायला नको होती. मी तिथं व्यक्तिगतरित्या सुद्धा दिलगिरी त्यांना मी व्यक्त केलेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आणि आम्ही दोघांनी पुढच्याही धोरणाविषयी तिथं चर्चा केली होती, साधक बाधक. परंतु बाळासाहेब पिसवे साहेबांच्या पुढाकारानं आम्ही दोघं मित्र आहे आणि इथं जी परिस्थिती दिसली, तुमचं जसं जसं 17 तारीख पुढे यायला लागलेली, दोन्हीकडच्या समाजबद्दल तरुणांच्या भावना ह्या अत्यंत तीव्र दिसायला लागल्या. तयारीच्या काय दोघं पण कमी नाही. तुम्ही इथले सगळे आम्ही मराठवाड्यात, तुम्ही दोघंही एकमेकाला तुल्यबळ आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून हा कुठेतरी एक विकोपाला विषय जाईल का काय अशी शंका, असा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण आला. आम्ही चर्चा करून तरंगे साहेबांच्या सोबत आम्ही संपर्क केला, कारण हा जो काही धनगर समाज बांधवांच्या मनातल्या भावना आहेत या नव्यानं तिनेच बोलले. नंतर पडळकर साहेब गेले होते ना,
बरोबर आहे का नाही? त्यांनी सगळा विषय मिटवला तिथंच त्या दिवशी. पण आमच्या समाजाच्या विरोधात अशी भूमिका तयार झाली आहे असं त्यांना जे वाटलं, आम्ही त्या गोष्टीचा सुद्धा आदर एक मराठा म्हणून केला. बरोबर आहे का नाही? म्हणून आम्ही संपर्क केला, त्यांच्यासोबत चर्चा केल्या. ते म्हणले की मला सगळ्या मराठा आमच्या धनगर समाज बांधवांमधल्या ओबीसी बांधवांमधल्या लोकांना विश्वासात घ्यावं लागला. आम्हाला काही दुष्टाला जाऊ द्यायचं नाही अशी प्रगल्भ भूमिका तरंगे सरांनी सुद्धा घेतली. आणि आमची सकाळी सुद्धा आज तरंगे सरांच्या घरी बैठक झाली. त्या बैठकीत सुद्धा तुमच्या समाजातील बहुतांश चांगली माणसं, मोठी माणसं उपस्थित होती. त्यांच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही द्यायचा प्रश्न केलाय. बऱ्याच गोष्टी SP साहेबांच्या कार्यालयामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदार साहेबांच्या समोर सुद्धा झालेला आहे. आणि इथं ज्या घटना घडल्या त्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या प्रवीण पवार साहेबांनी दिलगिरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या पुढे जाहीररित्या व्यक्त केलेली. सगळं असताना मनातल्या भावना दोघांच्या दुखावलेल्या होत्या. जसं सभा ऐकल्यानंतर मरण्याच्या भावना दुखावलेल्या होत्या, त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर तुमच्या भावना दुखावल्या. दोन्हीकडच्या तीव्र भावना होत्या. तरी सुद्धा प्रवीण पवारांनी मराठा समाजातल्या एक प्रगल्भ व्यक्तीची भूमिका घेतलेली आहे. आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली, मी व्यक्तिगत विनंती केली की प्रवीणजी 2 पावलं आपल्याला मागे सरकावं लागलं. तुमच्या मनात काय असेल, तुमच्या सगळ्यांच्या तरुणांच्या मनामध्ये त्याच्याशी काही घेणं नाही. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि ओबीसी समाज बांधवांना, सगळ्या समाजाला आपल्याला चुकीचा संदेश द्यायचा नाही. हा महाराष्ट्र आपला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र आहे, वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, मल्हाररावांचा महाराष्ट्र आहे, अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे. हा सगळा तुम्ही आम्ही जर एकमेकांच्या मध्ये असं जर भांडण तरी होणार नाही. तुम्ही 2 पावलं मागे घ्या अशी विनंती मी ह्या सगळ्या लोकांना केली. आणि या सगळ्या लोकांनी आम्हाला मान दिला. आम्ही यांनाही शब्द दिला होता तरंगे साहेबांना की जाहीररित्या सुद्धा दिलगिरी व्यक्त करणार. त्या पद्धतीनं दिलेला आमच्या शब्दाला सुद्धा मान प्रवीणजींनी ठेवलाय. आणि माझं असं म्हणणं आहे तरंगे सरांना, मग भविष्य कोणीतरी मोठा असणारा व्यक्ती आहे. इथे तुमच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी मला चेहरे नोंद आहे, पण परिचय असं व्यक्तिगत नाही. या महाराष्ट्रात आज जी काय आपण मुहूर्तमेढ रोवली आहे एक सामाजिक सलोख्याची, ही मुहूर्तमेढ आपण जी रोवलेली आहे इंदापूरमधल्या ऐतिहासिक नगरीमध्ये रोवली आहे, त्यातनं पूर्ण महाराष्ट्रात एक मोठा संदेश जाणार आहे. आणि हा संदेश केवळ आजच्या बातम्यांपुरता न राहता जिल्हा पातळीवर सुद्धा आपण याच्यातनं कसं संदेश देता येईल याच्यासाठी आम्ही भूमिका बोललो होतो. याच्यानंतर चिंतन मनन होईल. मराठा समाजाची ही भूमिका एक आहे, तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आम्ही मराठा समाजाच्या वतीनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही आरक्षण द्या असं भूमिका म्हणतोय का? नाही. आमचे आत्ता जे मराठा समाजाचे सर्वोच्च नेते जरांगे पाटील साहेब, जरांगे पाटील सुद्धा कुठं आले होते, चौंडीला आले होते. त्याच्यानंतर अनेक सभांमध्ये अनेक बाईट नंतर जरांगे पाटलांनी सगळ्या धनगर समाजातील मोठ्या नेत्यांची नावं घेऊन आपल्याला एकत्र राहायचं आहे अशी भूमिका मांडलेली आहे. आम्ही सुद्धा अनेक महिन्यांपासून या भूमिका छोट्या स्वरूपात मध्ये चालवलेल्या आहेत. आणि त्याची परिणती तुमच्या या प्रगल्भ इंदापूर नगरीमध्ये जे घडली आहे, तुम्ही सगळ्यांनी जो काही प्रतिसाद दिला आहे, पूर्ण महाराष्ट्रातल्या मी मराठा म्हणून नाही, एक महाराष्ट्रातला तरुण म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मी म्हणजे सगळ्यांचे आभार मानतो. आणि हा विषय आपण तीव्रतेनं विरोधाचा न ठेवता कुठेतरी सामोपचाराने घेतला पाहिजे. आज मराठा समाजाच्या बांधवांनी 2 पावलं मागे घेतली, दिलगिरी व्यक्त केली. बरोबर आहे का नाही? तुम्ही भाषणात काय बोलताय ह्याच्याशी कोणी काय बोलत नाही, ते झालं, त्यानंतर सगळं झालं. आता तुम्ही सुद्धा जी काय आपले ओबीसी समाज बांधव आहे तुम्ही सुद्धा एक मनाचा मोठेपणा करून या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकावा असं मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो, विनंती करतो. आणि पोलीस प्रशासनाने आमच्या सगळ्या याच्यामध्ये फार मोठी भूमिका निभावली, अत्यंत मोठी आणि प्रगल्भ भूमिका पोलीस प्रशासन असतं, तहसीलदार साहेब असतील, इतर सगळ्या प्रशासनाने निभावली. तुम्ही आम्ही राजकारणाचे बळी व्हायला नको. राजकारणाचे डाव त्यांचे चालतील. तुम्ही आम्ही सावध आहे. आपण सगळे महापुरुषांचे अनुयायी आहे. तुम्हाला एवढीच विनंती करतो, फक्त कुणाच्या बोलतापाला बळी न पडता, भावनेच्या आहारी न जाता आपण सारासार विचार करू. जरी कुणाला काही शंका वाटली तरी आपण कुठेतरी बंद दारात चर्चा करा. हा विषय नेहमी आपण आदान प्रदान विचारानं चर्चेत ठेवूया अशी मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो. आणि माझे 2 शब्द पूर्ण तरंगे साहेबांनी उद्याचा प्रोग्राम जो झालेला सगळा या संदर्भात व्यापकपणे संपूर्ण राज्याला संदेश द्यावा, राज्याला यातून संदेश द्यावा.
आज आपण सर्वजण इंदापूर येथे 9 तारखेला झालेल्या मेळाव्याच्या नंतर जी काही घटना घडली, आदरणीय बहुजन समाजाचे नेते पडळकर साहेब यांच्यावरती जो काही अनुचित प्रकार घडला आणि तो प्रकार घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटले. अनेक तालुके बंद झाले, अनेक ठिकाणी त्या घटनेचा निषेध नोंदवला. त्याचवेळी मराठा समाजातील सुद्धा जी चळवळीमध्ये काम करणारी मंडळी आहे, ज्यांना खऱ्या अर्थानं जाती जातीमध्ये वाद लागू नये अशी भूमिका घेणारी मंडळी आहे, त्यामध्ये विशेष करून मी मराठा महासंघाचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी त्यांचं सुद्धा आभार मानतो की त्यांनी मराठा महासंघाने ज्या दिवशी इंदापूर बंद होतं त्यावेळेस सुद्धा त्यांचे जिल्हाध्यक्षांनी अतिशय चांगली भूमिका या 2 समाजामध्ये वाद होईल अशी मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडली होती. आणि खरंच एक अशी माणसं सगळ्या समाजामध्ये असतात की जे ज्यांना जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये अशी भूमिका असते. परंतु त्या प्रसंगाने नंतर ज्या काही ऍक्शनला रिॲक्शन यायला सुरुवात झाल्या राज्यामध्ये, त्यातून खूप मोठा परिणाम राज्याच्या सामाजिक एकतेवर व्हायला लागला. आणि ही गोष्ट राज्यामधल्या अनेक नेत्यांनी मनावरती घेतली. आपण जे आपल्या मागण्या होत्या त्यामध्ये सुरुवातीच्या दिवशी ज्या दिवशी झालं त्या दिवशी आपण सगळ्यांनी म्हटलं की सगळेच ओबीसीचे आपले एकत्रित येऊन या ठिकाणी पोपटराव शिंदे आहेत, तानाजीराव धोत्रे आहेत, इथं नाभिक समाजाचे नेते बजरंग बाप्पू सगळेच या ठिकाणी मंडळी त्या दिवशी पोलीस स्टेशनला पण होते, पांडुताते होते, यादव वकील साहेब होते आणि सगळ्यांनी एकच मागणी केली की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेचा निषेध आणि त्या ज्या कोणी कृत्य केलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका घेतली. पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठलीही कसर न ठेवता त्यांनी सुद्धा अज्ञात व्यक्तींच्या वरती 15 लोकांच्या वरती गुन्हे दाखल केले. त्यानंतरची पुढची कारवाई काय आहे ती त्यांच्या पद्धतीने ते कंटिन्यू करतील. परंतु पडळकर साहेबांच्या बरोबर मी सातत्यानं ह्या विषयावरती त्यांचं सुद्धा असं मत होतं की आपण कुठंतरी हा विषय जी घटना घडली ही चुकीची आहे. ठराविक लोकांच्या कृतीमुळं संपूर्ण जातीला वेटीस न धरता ज्यांनी कुणी कृत्य केलं त्या लोकांना पोलीस प्रशासन त्यांनी कारवाई करते. परंतु आपण एक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना योगेशजी केदार आणि आमची चर्चा आदरणीय आपले समाजाचे चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून राज्यभर काम करणारे किशवे यांनी यामध्ये सहभाग नोंदवून घडवली. आदरणीय या गोष्टीमध्ये ज्यावेळेस जरांगे पाटील साहेब महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आपण सुद्धा सगळेजण आपल्या आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आवाज उठवत आहे. आज हा मुद्दा उचलत असताना कोणत्याही जातीचा मनोज जरांगे पाटलांच्या मुद्द्याला विरोध असण्याचं आमापणाचं काही कारण नाही. त्यांनी त्यांची मागणी रास्तपणे प्रशासनाकडे आणि सरकारकडे मागावी. हाच मुद्दा अनेक वेळा आम्ही सुद्धा सगळ्यांनी बोलून दाखवलेला आहे, आमचं सुद्धा त्यामध्ये दुमत नाही. परंतु ज्यावेळेस आमच्या अन्याय होतोय त्यावेळेस कुठेतरी त्याचं संरक्षण व्हावं यासाठी बहुजन समाज आणि ओबीसी समाज कुठेतरी एकत्रित येतोय. आणि म्हणून ह्या काय कायद्याच्या बाबी आहेत, सरकारच्या बाबी आहेत, त्या सरकार आणि मागणीदार हे त्यांचं ते आपापसामध्ये जे द्यायचं घ्यायचं ते ठरवतील. परंतु आपण आता ह्या मुद्द्यावरती इंदापूरमध्ये एकत्रित आलो की का उद्या आपला 17 तारखेला जो काही ह्याच घटनेच्या संदर्भामध्ये एक मोर्चा आपण आयोजित केलेला होता. प्रशासनाने सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये काल एक निवेदन प्रशासनाकडे सुद्धा सर्व इंदापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आलं की त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करावी असं त्यांची सुद्धा सगळ्यांची
भूमिका त्यांनी मांडली की जो कोण चुकीचा आहे त्याला शासन करायचं न करायचं ते प्रशासन ठरवेल. त्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये सर्व असणारे गावबंदीचे बोर्ड जे होते ते उठवण्याची सुद्धा काल त्यांनी निवेदनामध्ये आपली असणारी मागणी मान्य केली. म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये कुठेही यापुढे गावबंदीचं बोर्ड आणि गावबंदी असणार नाही. एवढी चांगली भूमिका एका चुकीच्या घटनेला आपण महत्व देण्यापेक्षा किंवा ती घटना घडून गेल्यापेक्षा आज जो काही हा प्रकार सलोख्याचा पुढा आला, शेवटी एखाद्या घटनेची एखादा व्यक्ती एखादी भूमिका मांडत असताना जर कोण शरण आला असेल, कोण आपली दिलगिरी व्यक्त करत असेल आणि कोण आपल्यामध्ये झालेल्या चुकीचा पश्चाताप एखाद्या घटनेचा होत असेल, शेवटी एखाद्या घटनेचा जर पश्चाताप झाला असेल, जे आपल्याकडून झालं हे चुकीचं झालं आणि या घटनेमुळं महाराष्ट्रातल्या समाजामध्ये त्याचा द्वेष झाला, समाजामध्ये त्या गोष्टीची प्रतिक्रिया उमटली आणि ही त्यांना जाणीव झाल्यामुळं त्यांनी सुद्धा योगेशजींबरोबर चर्चा केली, आंदोलकांनी चर्चा केली, योगेशजींनी त्यांना विनंती केली की आपण हा कुठेतरी विषय थांबवण्यासाठी पुढाकार घेऊन हा मार्ग या ठिकाणी आपण थांबूया. आणि म्हणून माझी सुद्धा आता आपल्या सर्वांना एक मनापासूनची विनंती की आपण सर्वजण ओबीसीच्या लढाईसाठी लढतोय, आपण सुद्धा सनदशीर मार्गानेच आपली आंदोलनं पुढे नेत जाऊ, आपली मागणी प्रशासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवत राहू. मराठा समाजाचं सुद्धा काय आजचा प्रकार झाला म्हणून त्यांच्या आरक्षणाची मागणी थांबणार नाही, ते सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यावर त्यांचे आंदोलनं करतील, त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतील. परंतु आपण सुद्धा कुठेही आता या गोष्टीचा द्वेष न करता एकामेकांकडे वेगळ्या नजरेने न बघता आदरणीय पडळकर साहेबांची जर आपलं उद्देश आणि धोरण हे जर सर्वांचं स्वच्छ असेल तर निश्चितपणे त्यातून चांगलेच घडत असतं आणि चांगलेच मार्ग निघत असतात. आणि तीच कृती आज आहे इंदापूर तालुक्यामध्ये दिसून येते की माफी मागणाऱ्याचा सुद्धा उद्देश स्वच्छ आहे की जी गोष्ट घडली त्याची आम्ही दिलगिरी व्यक्त केली, त्याची आम्ही माफी मागितली, त्याचा आम्हाला पश्चाताप आहे. केदार साहेबांची सुद्धा भूमिका ही की महाराष्ट्रामध्ये ह्याचं कुठंही वेगळं चित्र घडू नये आणि त्यासाठी त्यांनी जरांगे पाटलांच्या बरोबर सुद्धा या विषयावरती चर्चा केली की आम्ही इंदापूरमध्ये झालेल्या घटनेचं पडसाद राज्यभर उमटताय, तर जरांगे पाटलांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतरच ते रात्री इंदापूरला निघाले आणि सकाळी पहाटे 2:30-3च्या दरम्यान ते माझ्यापाशी पोहोचले. त्यांनी माझ्या बरोबर संपर्क केला की कुठंतरी आपण ते एकत्रित येऊन हे करू. त्यानंतर पडळकर साहेबांबरोबर चर्चा झाली, पोलीस यंत्रणा सुद्धा पडळकर साहेबांच्या बरोबर रोज संवाद साधत होत्या की कुठंतरी ह्या गोष्टीचं आपण हे करूया. आणि आम्ही सुद्धा सगळ्यांनी सकाळी योगेशजी आल्यानंतर काही ठराविक कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्याच्यातूनच एक आम्ही सुद्धा 2 पावलं ती जर मागे यायला तयार असतील तर आम्ही सुद्धा 2 पावलं मागे यायला तयार आहे. हीच भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली आणि उद्या जे आपलं आजचा जो सलोख्याचा प्रशासनाने जो घडवून आणण्याचा प्रयत्न केला तो प्रशासनाचा सुद्धा खूप मनापासून आभार आहे. त्यांच्यावर सुद्धा खूप सगळ्या गोष्टींचं बंधन ताण तणाव असताना सुद्धा त्यांनी सुद्धा काय प्रयत्न चांगले कसे घडतील यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आज या सदुक्याच्या मीटिंगमध्ये आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये उद्या जो इंदापूरमध्ये आपण सर्वांनी ओबीसी समाजाच्या माध्यमातून ओबीसी आपण सर्वांनी जो मोर्चा घोषित केलेला होता आणि या मेळाव्याला आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, माजी खासदार समीरजी भुजबळ साहेब, दौलत नाना शितोळे साहेब ही सगळी प्रमुख मंडळी आपण इंदापूरला बोलवून त्यांच्या उपस्थितीमध्ये जो काय मोर्चा आयोजित केलेला होता, निषेध सभा आयोजित केलेली होती, ती सर्व आजच्या या घडलेल्या सलोख्यातून आणि
मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी जी घटना घडली त्याच्या केलेल्या दिलगिरी आणि ह्या गोष्टीचा खेद व्यक्त केल्यामुळं आपण उद्याचा असणारा मोर्चा, निषेध सभा ही उद्या आपण कॅन्सल करतोय. मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील अनेक समाज बांधव, ओबीसी घटक हे इंदापूरच्या दिशेने येणार होते. तशा पद्धतीची त्यांच्या बैठकी आयोजित केलेल्या होत्या आणि आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आता इंदापूरला आपण कुणीही येऊ नये. उद्याच्याला आपलं असणारं आंदोलन आपण थांबवलेलं आहे आणि ते सर्वांच्या इंदापूर तालुक्यातील ओबीसी, मराठा सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित बसून त्यावरती आपण उद्याचं आंदोलन थांबवलेलं आहे, बंद केलेलं आहे. उद्या इंदापूरमध्ये कोणतंही आंदोलन होणार नाही अशी भूमिका आम्ही सर्वजण ओबीसी समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी जाहीर करतो. आणि पुनश्च एकदा योगेश जे असतील, मराठा आंदोलक असतील, यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की तुम्ही तुमची मागणी तुमच्या पद्धतीने तीव्रतेने पुढे नेत चला. यश अपयश हे सरकारच्या हातामध्ये आणि आंदोलनकर्त्यांच्या समझोत्यामध्ये असतं. आम्ही तुम्हाला देणार नाही आणि तुमच्यासारखेच सामान्य कुटुंबातील घटक आहोत आणि म्हणून आम्हाला ज्या भावना आहेत त्या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला आहेत. तुम्ही तुमचा लढा यशस्वी पद्धतीने लढत राहा. आम्ही आमचा लढा वकील साहेब आपण सर्वजण ओबीसीचा आपला शांततेच्या मार्गाने लढत राहू. एवढीच महाराष्ट्रातील मी सर्व समाज बांधवांना या माध्यमातून विनंती करतो आणि पुनश्च एकदा प्रशासनाचं व इथं आपल्या सर्वांचंच ओबीसी समाजातील घटक असतील, मराठा समाजातील घटक असतील, आपण सर्वांनी आपापल्या गावामध्ये सुद्धा या गोष्टीचं कुठेही पडसाद उमटणार नाही याची सर्वजण आपण काळजी घेऊया. दुसरी गोष्ट, जरी एखादा प्रसंग तसा काही उत्स्फूर्त घडला तरी सुद्धा गावागावात जरी प्रकार घडला तरी आपण सर्वजण ओबीसी घटक, मराठा समाजातील घटक आपण एकत्रित बसून त्यावरती कशा पद्धतीने आपल्याला पडदा टाकता येईल यासाठीच आपण सर्वजण प्रयत्न करू. पोलीस प्रशासनाने सुद्धा तसा प्रसंग घडला तरी डायरेक्ट ऍक्शन घेण्यापेक्षा का आमच्यापर्यंत तो विषय आणला तर निश्चितपणे आम्ही सुद्धा सगळेजण आपल्याला सहकार्य अशा घटनेमध्ये करू आणि त्या पद्धतीचा आमच्या सर्वांचा विचार आणि मानस राहील. या तालुक्याची शांतता बिघडू नये, या तालुक्यातलं वातावरण खराब होऊ नये यासाठी तरुण पोरांनी प्रयत्न केला. परंतु आपल्याच सर्वांची जबाबदारी आहे की ही वातावरण तरुणांनीच हातात घेतलं होतं, तरुणांनीच शांत केलं, परंतु बुजुर्ग मात्र पुढे आले नाही. करावा वाटतो की या तालुक्यातली शांतता राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि ती शांतता टिकावी ही भावना तरुणांनी दाखवून दिली. म्हणून तुमच्या सगळ्यांचा मनापासून मला अभिमान वाटतो की आपल्या तालुक्याला वेगळं वळण लागणार नाही याची काळजी आपण तरुणांनीच घेतली. त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा तरुणांचा आणि सकल मराठा समाज, सकल ओबीसी समाज या सर्व प्रतिनिधींचा आभार मानतो आणि मी या ठिकाणी करतो. आणि आजच्या या झालेल्या आपल्या बैठकीचं जरी कुणाच्या शंका काय असतील, कुणाला काय वेगळे प्रश्न असतील तरी आपण आपली वैयक्तिक एखादा काही प्रसंग असेल त्यावरती चर्चा करून तुमची त्याची समाधानकारक उत्तर मिळतील. यानंतर आमचे ओबीसी समाजाचे नेते आणि मार्गदर्शक या कार्यक्रमाच्या तहसीलदार साहेब या ठिकाणी आभार. आजच्या या महत्वाच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले ॲडिशनल एसपी सर, आमचे सहकारी PI साहेब, सकल मराठा समाज आणि सकल बहुजन समाज यांचे दोन्ही बाजूचे नेते मंडळी, विशेषतः केदारजी, मिश्रेजी, शशिकांत तरंगेजी, यादव आणि इतर सर्व मंडळी आहेत. प्रवीण 9 तारखेला जी काही घटना घडली, वास्तविक अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये एखादी घटना घडून गेली. मला त्या दिवसापासून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. एखादी चुकीची घटना घडवायला फार वेळ लागत नाही, पण
झालेली घटना शांत करून पुढे जायला खूप मोठी ताकद, मन, संयम आणि विचार असावा. प्रतिक्रिया, ऍक्शन, रिॲक्शन येत राहतात, पण येणाऱ्या ऍक्शनवरती त्यातली चांगली ऍक्शन कुठली आहे हे आपण सर्वांनी मिळून ठरवायचं असतं. पायातलं पाहायचं नसतं, लॉंग टर्म 50-100 वर्षाचं पुढचं भविष्य पाहायचं असतं. म्हणून आम्ही सगळ्यांनीच गेली 4-5 दिवस कंटिन्यूस याच्यावर प्रयत्न करतोय. सगळ्या विभागांना एकत्रित घेतोय. डिपार्टमेंटनी, पोलीस डिपार्टमेंट, राईट फॉर्म, SP सर, ॲडिशनल SP सर, DYSP सर, PI साहेब, आमचे सगळे कलेक्टर सर, SDO सर, मी स्वतः, आणि प्रत्येक घटकाशी इंडिव्हिज्युअल संपर्क इतका सामूहिक तर जरूर केला, पण इंडिव्हिज्युअल पण केला आणि सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या. आणि चांगलं काय याच्यावरच आम्ही भर दिली. घटना घडल्या, शंका तर कोणी उपस्थित करेल, प्रतिक्रिया तर आम्ही कोणी पण देईल, डिस्टर्ब तर कोणी पण करेल, पण मोठा विचार हा असतो की सगळ्यांनी मिळून त्याचा लॉजिकल एंड आणि पुढचे 100 वर्ष भविष्य आपण बघितलं पाहिजे. आपल्या इंदापूरवरती, आपल्या इथे, आपल्या सगळ्यांचा इतिहास आहे. अशी घटना कधी होत नाही. सर्व समाज एकत्रितरित्या आतापर्यंत येत गेले आणि पुढेही राहिलं पाहिजे. आणि एखाद्या चुकीच्या गोष्टी झाल्या आणि मग कंट्रोल, नॉन कंट्रोल हा विषय असतो, त्यातून काही वेगळ्या गोष्टी घडतील. अख्ख्या महाराष्ट्रावर चुकीच्या गोष्टीसाठी आपला तालुका बदनाम होता कामा नये, कोणताही समाज होता कामा नये. म्हणून आपण सगळेजण बसलो. त्याच्यात सर्व घटकांनी, योगेशजी, केदारजी असतील, इसवे असतील, शशिकांत तरंगे असतील, प्रवीण असेल, बाकी यादव वकील साहेब असतील, नंतर OBCचे सगळे घटक आणि प्रत्येक कर्मचारी, याच्या बॅकला असणारे काही मंडळी, फ्रंटला असणारी मंडळी, सगळ्यांशी आम्ही सातत्याने चर्चा केली. पहिली OBCची बैठक घेतली, मराठा समाजाची घेतली, परत मराठाच्या समाजाची घेतली, परत OBCची घेतली, परत दोघांनाही एकत्रित बसवलं. आणि मी तर एवढंच सांगितलं आम्ही सगळ्यांनी, प्रशासनाने, आता पुढे शंका राहणार नाही. जे शंका असतील ते समोरासमोर होऊ द्या. मनामध्ये ठेवून पांघरून नुसतं तात्पुरतं नको, हे लॉंग टर्म टिकलं पाहिजे. त्या अनुषंगाने पण डिस्कशन झालं आणि शंका, कुशंका, गैरसमज आपल्या बांधायला बांध आहे आणि आपल्या घटनेमुळं बाहेर वेगळा मेसेज जाऊ नये हे सगळ्यांनीच मान्य केलं. मला तरी, मी खूप आशावादी राहिलो आणि सगळ्यांनीच त्याला सपोर्ट केलं. आणि एक भूमिका नक्की या सगळे डिसिजन घेण्यात, करण्यात सगळे यंग जनरेशन दिसली. मला तर भविष्यभर इंदापूरचं आणखी चांगलं वाटलं. तर समंजसाची भूमिका घेण्याची ताकद ही ठराविक मंडळीमध्येच असते. ॲग्रेसिव्ह तर कोणी पण घेईल. म्हणून सगळ्यांचंच मी खूप मनापासून आभार मानतो. आणि हा बी डिसिजन काही XYZ ला पटेल नाही पटेल, प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे, पण त्या घटकांनी त्यांना सांभाळावं, या घटकांनी यांना सांभाळावं, दोघांनी मिळून विषय संपवावा, आमच्याकडे आणावा, तिघांनी मिळून हा विषय थांबवला, अशी भूमिका आम्ही सर्वांनी घेतली. आणि खरोखर मनापासून सर्व पत्रकार मंडळी आपण इथे आहात. हा मेसेज महाराष्ट्रावर गेला पाहिजे. एक चांगला मेसेज आहे. 2 समाज घटकातला कॉम्प्रोमाइज आणि समयसूचकता, संवेदनशीलता, चांगल्या घटना घडण्यासाठी केलेला प्रयत्न अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा एक चांगली दिशा देऊ शकतो असं माझं मत आहे. म्हणून आपण सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. आपण जो आता या अज्ञात लोकांच्या प्रती गुन्हा दाखल केला काढून टाकणार. 1-2 मिनिटं बाकी गुन्हा तो काही आम्ही दाखल केला